नमस्कार. कृष्णं वंदे जगद्गुरु. पुढील 17वा श्लोक. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. पुन्हा एकदा. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक दुःखही करीत नाही, इच्छा धरत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला अत्यंत प्रिय आहे. श्लोक 18. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः संगविवर्जितः. पुन्हा एकदा. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः संगविवर्जितः. जो शत्रू, मित्र आणि मान अपमान यांच्याविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी, ऊन, सुख, दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच असते, ज्याला आसक्तीच नसते. 19. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते, जो ईश स्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. श्लोक 20. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन यावर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12. पुन्हा एकदा. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12. या प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या किंवा योगशास्त्र रूप श्रीमद भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादातील भक्तियोगाचा 12वा अध्याय संपूर्ण झाला. आपणास कसे वाटले? आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.